नमस्कार. कर्नाटक राज्यातल्या तुमकूर जिल्ह्यातील बिदारी नावाचं एक छोटंसं गाव, इसवी सन 1880 साली त्या ठिकाणी साकम्मा नावाची एक मुलगी जन्माला आली. हा परिवार निम्न मध्यमवर्गीय होता. आर्थिक परिस्थिती बेताबाताची होती आणि अशा आर्थिक परिस्थितीमध्ये ही मुलगी ह्या कुटुंबात जन्माला आली. पण हुशार होती, शाळेत जायची इच्छा होती आणि आपली मुलगी हुशार आहे, तिला शाळेत जायची इच्छा आहे म्हणून वडिलांनी देखील तिला शाळेत घातलं. शिक्षणासाठी म्हणून हे कुटुंब बंगळुरूला येऊन स्थायिक झालं. तिथे साकम्मा मॅट्रिक झाली. त्या काळामध्ये म्हणजे आजपासून जवळजवळ 150 वर्षापूर्वी मुलींनी शाळेत जाणं हेच मुळात विशेष होतं आणि त्या शाळेमध्ये जाऊन मॅट्रिकपर्यंत जाणं, हे मॅट्रिक पास होणं हे सुद्धा फार कमी मुलींच्या बाबतीत घडत असायचं. पण साकम्मा मॅट्रिक झाल्या आणि लवकरच वयाच्या 16व्या वर्षी तिचा विवाह देखील झाला. विवाह झाला कूर्ग येथील मोठे सावकार दोड्डामने चिकबसप्पा शेट्टी यांच्याशी. हे मोठे सावकार होते, धनवान होते, त्यांचे कॉफीचे मळे होते आणि कॉफीचा मोठा व्यवसाय ते करत असत. पण दुर्दैव असं की वयाच्या 18व्या वर्षी म्हणजे विवाहानंतर 2च वर्षांनी शेट्टींचा मृत्यू झाला. इथे विशेष सांगायला पाहिजे म्हणजे साकम्मांचं जेव्हा शेट्टींशी लग्न झालं तेव्हा शेट्टींच्या आधीच्या 2 बायका देखील होत्या. अशा या तिघी सवती या त्या घरामध्ये होत्या. शेट्टींचा मृत्यू झाल्यानंतर दोघी सवतींचा देखील एक एक करून दुर्दैवानं मृत्यू झाला आणि वयाच्या 18-19व्या वर्षी एवढ्या मोठ्या व्यवसायाची सगळी जबाबदारी साकम्मांवर येऊन पडली. पण त्या डगमगल्या नाहीत. व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि हळूहळू आपल्या हुशारीच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर तो व्यवसाय वाढवला. पुढे त्या बंगळुरूला आल्या. बंगळुरूमध्ये त्यांनी स्वतःची जागा घेतली, घर घेतलं आणि त्या ठिकाणी एक कॉफी क्युरिंग युनिट, कॉफीवर प्रक्रिया करावी लागते त्याला कॉफी क्युरिंग म्हणतात, हे कॉफी क्युरिंग युनिट त्यांनी तिथे सुरू केलं आणि कॉफी पावडरची विक्री करायला लागल्या. त्या विक्रीसाठी त्यांनी एक छोटंसं कॉफी पावडर विक्रीचं दुकान टाकलं आणि मग हळूहळू त्यांना कॉफी पुडी साकम्मा असंच नाव पडलं. कॉफी पुडी म्हणजे कॉफीची पूड, चहाची पूड असते तशी कॉफीची पूड. कॉफीची पूड विकणाऱ्या साकम्मा, पण त्यांचं नाव कॉफी पुडी साकम्मा असं पडलं. त्यांची कॉफी लोकांना इतकी आवडायला लागली त्यामुळे मग त्यांनी बंगळुरू शहराच्या निरनिराळ्या भागामध्ये साकम्मा कॉफीची अनेक दुकानं उघडली. ही साकम्मांची कॉफी इतकी प्रसिद्ध झाली की त्या काळामध्ये घरोघर कॉफी म्हणजे साकम्मांची कॉफी असं घर सापडणं दुर्मिळ होतं की ज्या घरी साकम्मांची कॉफी पूड घेतली जात नाही. इथे हे सांगायला पाहिजे की कर्नाटक राज्यामध्ये, भारतामधल्या कर्नाटक राज्य असं आहे की ज्या ठिकाणी सर्वात जास्त कॉफीचं सेवन होतं. कॉफीचं 70% उत्पादन देखील कर्नाटक राज्यात होतं आणि मग त्यांचं ते कॉफीची पूड बनवणं आणि पॅकिंग करून साकम्मा कॉफी म्हणून विकणं हा व्यवसाय चांगला मोठा झाला. इतका मोठा झाला की कन्नड साहित्यिकांनी त्यांच्या साहित्यामध्ये याचा उल्लेख करायला सुरुवात केली. मस्ती व्यंकटेश अय्यंगार हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक होते कानडीतले आणि डी.व्ही. गुंडप्पा हे देखील नावाजलेले साहित्यिक. या दोघांच्याही साहित्यामध्ये साकम्मांचा उल्लेख आलेला आहे. इतका त्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यांची कॉफी प्रसिद्ध झाली. व्यवसाय वाढल्यामुळे हळूहळू शहरातल्या गणमान्य अशा व्यावसायिकांमध्ये, उद्योजकांमध्ये त्यांची उठबस सुरू झाली. व्यवसायाचं भरपूर ज्ञान हे अनुभवातून त्यांच्याकडे आलं. त्यावेळच्या मैसूर स्टेटनं
आपल्या राज्याचं आर्थिक आणि औद्योगिक नियोजन करण्यासाठी एका मंडळाची स्थापना केली होती. साकम्माना म्हैसूर स्टेटनं त्या मंडळामध्ये देखील निमंत्रण करून घेतलं. असं हळूहळू त्या साकम्मांचं नाव वाढायला लागलं. त्या फक्त पैसे कमवत बसल्या नाहीत, तर त्यांनी सामाजिक कार्य सुद्धा भरपूर केलं. कुरुहिना शेट्टी केंद्र संघ आणि हॉस्टेल हे त्यांनी सुरू केलं. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी हॉस्टेल, कारण बंगळुरूमध्ये पुष्कळ मुलं ग्रामीण भागातून शिकण्यासाठी येत असत. मग त्यांच्यासाठी हॉस्टेलची व्यवस्था ही साकम्मांनी केली आणि हॉस्टेल स्थापन केलं. कुरुहिना शेट्टी केंद्र संघ आणि हॉस्टेल असं त्यांनी स्थापन केलं. त्यांनी एक साकम्मा भवन उभं केलं धर्मशाळा म्हणून, आणि यात्रेकरूंसाठी रात्रीचा निवारा असावा म्हणून ही धर्मशाळा त्यांनी स्थापन केली. अनेक यात्रेकरू तिथे रात्री निवासासाठी राहत असत. ज्या ठिकाणी त्यांनी कॉफीचं युनिट सुरू केलं होतं त्या ठिकाणाला आता साकम्मा गार्डन असं म्हणतात. म्हैसूरचे राजे श्री कृष्णराज वाडियार यांनी ते सुद्धा त्यांच्या कार्याची, औद्योगिक कार्य आणि सामाजिक कार्य दोन्हीची दखल घेतली आणि त्यांना लोकसेवा परियाणी, लोकसेवा परायण असा त्याचा अर्थ आहे. लोकसेवा परियाणी हा सन्मान दिला. इंग्रजांनी देखील त्यांच्या उद्योगाची आणि कार्याची दखल घेतली आणि कैसरे हिंद हे त्या काळातलं इंग्रजांनी दिलेलं एक मोठा सन्मान हा देखील त्यांना मिळाला. 1928 साली म्हैसूर रिप्रेझेंटेटिव्ह असेंब्ली, म्हैसूर प्रतिनिधी सभा, या म्हैसूर प्रतिनिधी सभेवर देखील त्यांची नियुक्ती झाली. अशा या कॉफी पुडी साकम्मा 1950 साली वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. एका निम्न मध्यमवयीन कुटुंबात जन्माला आलेली ही मुलगी विवाहाच्या 2च वर्षानंतर वयाच्या 18व्या वर्षी त्यांना वैधव्य आलं. पण खचून न जाता त्यांनी व्यवसायाचा सगळा भार उचलला, व्यवसाय नावारूपाला आणला, व्यवसाय वाढवला, आपला पत वाढवली, आपलं नाव वाढवलं, सामाजिक कार्यही केलं. अशा या कर्तृत्ववान साकम्मांना वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.